Ball is totally outplayed in all departments of the game, whether it is batting, fielding or bowling. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, सगळ्याच बाबतीत यंग इंडियन्स शुभमन गिल अँड कंपनीनी इंग्लंडवर आरामात मात केली. इंग्लंडनी अपेक्षेपेक्षा लवकर शरणागती पत्करली. शेवटच्या दिवशी ड्रॉसाठी खेळणं त्यांना जमणारच नव्हतं. ड्रॉवर खेळणं त्यांच्या लौकिकाला, त्यांच्या इगोला ठेस पोचवणारं होतं, ते त्यांना जमणार नव्हतं आणि जमवताही आलं नाही. खास करून आकाशदीपनी जमवून दिलं नाही. सुरुवातीला जरा 5व्या दिवशीची सुरुवात झाली तेव्हा पावसामुळे आणि खराब प्रकाशामुळे उशिरा खेळ सुरू झाला. उपारापर्यंतचा खेळ वाया गेला. शेवटच्या दिवशी कमीत कमी 90 ओव्हर मिळतात, त्यातल्या 80च मिळणार होत्या. 10 ओव्हर ऑलरेडी कमी झाल्या होत्या. तेव्हा सगळेजण असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं की शुभमन गिलनी डाव घोषित करण्यात चौथ्या दिवशी डिक्लेरेशनसाठी थोडा उशीर लावला की काय. पण आता हे असं आपल्याला म्हणता येतं आहे कारण पहिल्याच दिवशी आपण 16 षटकात, चौथ्या दिवशी संध्याकाळी 16व्या षटकात त्यांच्या 3 बाद 72 केल्या होत्या. नंतर साधारण 50-52 षटकं इंग्लंडनी धीर धरला आणि परत चहापानाच्या सुमारास 5व्या दिवशी त्यांचा खेळ खलास झाला. खलास केला भारतीय गोलंदाजांनी. खास करून आकाशदीपनी त्याच्याबद्दल कौतुक करावं, बोलावं तेवढं कमीच आहे. इतक्या दिवस काही विशेष त्याची हवा झाली नव्हती. आता नवीन स्टार बॉर्न झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा मूळचा बिहारचा खेळाडू. प्रसिद्ध कृष्ण एवढा रणजितही त्यांनी धुमाकूळ घातलेला नाही आहे. डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये आपल्या घरगुती BCCIच्या मॅचेसमध्ये प्रसिद्ध कृष्णाची जास्त हवा झालेली होती त्याच्यापेक्षा. पण हा बिहारवरनं कलकत्त्याला खेळायला गेला आणि काही मागच्या वर्षीपासून तो भारतीय संघात मधून डोकावतो आहे. यावेळेला बुमराह नसल्यामुळे त्याला संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. सुरुवातीलाच आकाशदीपनी 2 धक्के दिले पहिल्या 4-5 षटकातच आणि परवाची जी नाबाद जोडी होती ऑलिव्ह पोप आणि ब्रूक, त्यांना परत पाठवलं. ऑलिव्ह पोपला क्लीन बोल्ड केलं, कसं झालं त्यालाही कळलं नाही. हॅरी ब्रूक थोड्याशा खाली राहिलेल्या बॉलवर पायचीत झाला आणि नंतर मग स्टोक्सनी जरा बाजू लावून धरली. जेमी स्मिथ बरोबर साधारण 15-20 ओव्हर ते खेळले. पण उपहारापूर्वी 1 षटक थोडंसं जास्त मिळालं. अगदी काही सेकंद राहिले होते लंचला. नवीन या टाईमनुसार, नवीन वेळेनुसार, नवीन शेड्यूल टायमिंगनुसार, पावसामुळे जे काही वेळा बदलल्या होत्या त्याच्यानुसार जडेजाने आधीची ओव्हर खूपच फास्ट टाकली. जवळजवळ 90-100 सेकंदात त्यांनी ओव्हर टाकल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला 1 ओव्हर मिळाली आणि वॉशिंग्टन सुंदरनी त्या षटकात बेन स्टोक्सला पायचीत केलं 33वर आणि तिथनं इंग्लंडच्या उरल्या आशाही संपल्या. जेमी स्मिथनी थोडासा प्रतिकार केला, थोडासा नाही चांगलाच प्रतिकार केला. पहिल्या डावात त्यांनी सेंचुरी मारली होती. दुसऱ्या डावात 88वर बाद झाला तो. आकाशदीपला 2 षटकार मारले, पण तिसऱ्या चेंडूवर मात्र आकाशदीपनी त्याला थोडासा स्लोअर बाउन्सर टाकून मिड विकेटवर बाद केलं आणि अशा रीतीने 16 ते 53 षटकात जवळजवळ त्यांचा 56 षटकापर्यंत म्हणजे साधारण 40 षटकात दिवसाच्या खेळ खलास झाला होता. प्रसिद्ध कृष्णाने मध्येच वोक्स अतिशय चिवटपणे साथ देत होता, त्याला बाद केलं. तर तब्बल 17 बळी सिराज आणि आकाशदीप या जोडीने घेतले. आकाशदीपनी तिथेच थांबला नाही. आकाशदीपनी नंतरही बळी घेतले. जडेजाला, वॉशिंग्टन सुंदरला आणि प्रसिद्ध कृष्णाला एकच गडी बाद करता आला आणि आकाशदीपनी तब्बल 5 झाल्यानंतर 5वा गडी या डावात तरी त्याला मिळू दे असं सगळ्यांना वाटत होतं. 5वा गडी तर त्यांनी घेतलाच, पण पुढे जाऊन 6वा बळी घेतला आणि एकंदरीत मॅचमध्ये 10 बळी घेतले. सिराजनी पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 1 बळी घेतला. अशा रीतीने सिराजनी या कसोटी सामन्यात 7 बळी घेतले, तर आकाशदीपनी तब्बल 10 गडी बाद केले आणि शुभमननी जोरदार 430 धावा या कसोटी सामन्यात केल्या. आपण बघितलेलंच आहे डिटेलमध्ये त्याच्याविषयी. याआधी जडेजाने अतिशय सुरेख फलंदाजी केली. खास करून बॉलिंगमध्ये जेवढा तो भेदक पाहिजे तेवढा अजून झालेला नाही, वाटत नाही आहे. त्याची थोडीशी चिंता आहे. पण आता सगळ्यांनाच काळजी होती, बुमराह नाही, कुलदीप यादव नाही तर काय होणार. तर त्याला आकाशदीपनी आणि सिराजनी आपल्या कामगिरीने उंचावून उत्तर दिलेलं आहे. असं एक थोडं गमतीशीर ऑब्झर्वेशन आहे की सिराज बुमराह नसल्यावर हमखास चांगली कामगिरी करतो, जबाबदारी घेतो. बऱ्याच वेळा त्यांनी जे 5-5 गडी बाद केलेत आत्तापर्यंत
5-6 वेळा ते बुमरा नसतानाच बहुतेक वेळा केलेले आहेत. फिल्डिंगही त्याची खूप सुधारलेली आहे. एक अतिशय अफलातून झेल घेतला, त्याच्यामुळे जडेजाला बळी मिळाला टंगचा, उजवीकडे झोपावत. पण डोक्यामागे वरतून आलेल्या कॅचेस मात्र अजून तो घेतला जात नाही, म्हणून सुनील गावस्करनी सांगितलं की त्याला अलीकडे चेष्टेनी व्हॉलीबॉल कॅचर असं म्हणतात. त्याच्या मागणं दरवेळेला तो हाताला बॉल लागून पडतो. असा एक कॅच पडला, पण नंतर तो गडी लगेचच बाद झाला थोड्या वेळाने. कार्सनी थोडीशी हाणामारी केली, शेवटचं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 38 धावांवर शेवटी बाद झाला सगळ्यात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्यानीमनी नसताना हा अनपेक्षित अतिशय रोमांचकारी विजय मिळवलेला आहे. बॅसबॉलला अतिशय बॅकफुटवर जाण्यास भाग पडलेला आहे. शेवटी भारतीय संघाचं मोठेपण बॅच मॅककुलमलाही मान्य करावं लागलं, स्टोक्सनी मान्य केलं. त्यांचा सुरुवातीलाच फलंदाजी न करण्याचा डिसिजन थोडा चुकला असंही त्यांना वाटलं, पण हे डिसिजन चुकवलेत हे केवळ शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल यांच्या फलंदाजीमुळे चुकल्यासारखे वाटलेत त्यांना. इंग्लंडच्या खेळपट्ट्या पुरी एवढ्या जलद राहिलेल्या नाहीत किंवा बॅसबॉलसाठी मुद्दाम तशा केल्या जात आहेत असं संशयास जागा आहे. कुलदीपला खेळवलं तर कुलदीपला षटकार मारता यावेत म्हणून असंही सांगण्यात येते की इंग्लंडनी बाउंड्री लाईन थोडी 10-15 मीटर आतमध्ये घेतली होती, पण ती त्यांनाच शेवटी महागात पडली. बेन स्टोक्सनी मान्य केलं ते की या जवळ घेतलेल्या बाउंड्री लाईनचा उपयोगचा फायदा इंग्लंडपेक्षा भारतालाच उठवता आला. तर बघूया आता परत लॉर्ड्स, क्रिकेटची काशी, पंढरी, मक्का, जे काय म्हणता येईल ते, तिथे शुभमन कशी कॅप्टनशिप करतोय. गुरुवारी लगेच 10 तारखेला सामना सुरू होतोय. बुमराची बऱ्यापैकी विश्रांती झालेली आहे. आता असं दिसतंय की नितीश कुमार रेड्डीच्या जागी कदाचित कुलदीपला घेतलं जाईल. जर अशा जलदगती गोलंदाज जर तिघं आपले पुरेसे ठरणार असतील तर आकाशदीप आणि सिराज तर आता नक्कीच आहेत. बुमरा आला तर प्रसिद्ध कृष्णाच्या जागीच येईल असं दिसतंय. आणि कुलदीपला खेळवण्याचा साहस करतंय की नाही भारत बघायचं, कारण इंग्लंडच्या खेळपट्ट्या जलदगती गोलंदाजांना जेवढ्या साथ देत आहेत स्विंग वातावरणात, ते तिघं जलदगती गोलंदाज पुरेसे व्हायला पाहिजेत. आणि 8व्या क्रमांकावर आत्ताही वॉशिंग्टन सुंदर आहेच. वॉशिंग्टन सुंदरला जर यांना कायम ठेवायचं असेल तर 3-3 स्पिनर खेळू शकतात. कुलदीप यादवला घेतलंच पाहिजे. त्याला आत्ता नाही घेणार तर केव्हा घेणार अशी वाटायची परिस्थिती आहे, कारण 3 गोलंदाज अतिशय सुरेख कामगिरी करतात. कुलदीप सगळ्यांना आश्चर्य वाटेल, भारतातच अशा गोष्टी होऊ शकतात. जसं करुण नायर त्रिशतक करून 7-8 वर्ष बसला होता, आता करुण नायर थोडासा फेल जातोय. तर साई सुदर्शन, करुण नायर यांच्यापैकी कोण खेळतंय बघायचं तिसऱ्या सामन्यात. साई सुदर्शनला परत संधी मिळते का करुण नायर 20-25 धावा अतिशय जोरदार करून तो बाद होतोय, त्याला ठेवलं जातंय. पण नितीश कुमार रेड्डीला मात्र बाहेर जावं लागेल असं दिसतंय जर कुलदीप यादवला घ्यायचं तर. कारण तुमचे जर पहिले 5-6 फलंदाज चांगले खेळत असतील तर तुम्हाला शेपटाच्या धावसंख्येची विशेष गरज वाटायला नको. तर बघूया, भारत आता हे आक्रमकता कायम ठेवतोय आणि भेदक गोलंदाजी कुलदीप घेतोय की नाही. तर कुलदीपबद्दल आपण काय सांगत होतो मागच्या वेळेला धर्मशाळाला जेव्हा टेस्ट मॅचमध्ये कुलदीप खेळला तेव्हा तो मॅन ऑफ द मॅच होता. पण नंतर मात्र भारताबाहेर जसं अश्विनला कायम बसवलं जायचं, जडेजा किंवा अश्विनपैकी शक्यतो एकच स्पिनर घेतला जायचा, तसं आता कुलदीप यादवच्या बाबतीत होतं. मॅच विनर आपण 2 बाहेर ठेवून सुद्धा जिंकलो, हे विशेष ध्यानीमनी नसताना, म्हणूनच या विजयाचा आनंद अतिशय जोरदार आहे. रवी शास्त्री, गावस्करपासून सगळ्यांनी झोड उठवली होती बुमराच्या न खेळण्याबद्दल, 7 दिवस विश्रांती होऊन सुद्धा, कुलदीप यादवला न खेळण्याबद्दल. पण हे आपल्या कामगिरीने उत्तर दिलं आहे शुभमन गिलनी. असाच त्याचा ओघ कायम राहतो की काय बघायचं फलंदाजीत. परत आपण लॉर्ड्सच्या सामन्याचा आनंद घेऊया 10 जुलैपासून. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितलात आणि वेळोवेळी प्रोत्साहन देत आहात त्याबद्दल धन्यवाद.